नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं 12वं सेशन बघणार आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहे. हे क्विज फॉर्मॅटमध्ये आपण कव्हर करतोय. याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न असतील. एका प्रश्नामध्ये तुमचे 3 ते 4 वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्याच्यामुळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे क्विज जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, INLCU-L51 हे काय आहे. डायरेक्टली एक्झाममध्ये अशाच प्रकारचा प्रश्न येतो आणि खाली वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. ओके, तर सगळे जर ऑप्शन बघाल तर हे जवळपास सगळे आपल्या डिफेन्स सेक्टरशी संबंधित असे ऑप्शन्स आहेत. तर INLCU-L51 हे भारतीय नौदलातील स्वदेशी बनवलेलं असं गस्ती जहाज, म्हणजे आपण त्याला सर्वायलन्स शिप म्हणतो. तर भारतीय नौदलातलं एक सर्वायलन्स शिप आहे ते. ओके, या एका शिपचं नाव आहे जे की मेक इन इंडिया या इनिशिएटिव्ह थ्रू बनवलेलं आहे. ओके, तर महत्त्वाचा पॉईंट होता, एक्झाममध्ये डायरेक्टली असं विचारू शकतात. आणि अशा प्रकारचे आपण ॲक्च्युली ही जी कॅटेगरी आहे याला LCU-MK4 कॅटेगरी म्हणतात. तर या कॅटेगरीमध्ये एकूण 8 अशी वेगवेगळी जहाजं बांधणारे भारत. त्याच्यातलं हे पहिलं शिप आपण सध्या कोलकातामध्ये मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ओके, तर कोलकातामध्ये हे मॅन्युफॅक्चर झालेलं आहे आणि अशा प्रकारचे अजून 8 आपण शिप बनवणार आहे. 8 सर्वायलन्स शिप बनवणार आहे आपण. आणि याची जी कॅटेगरी किंवा क्लास आहे तो म्हणजे LCU-MK4. तर या क्लासमधला हे एक नवीन शिप आहे. ओके, सेकंड क्वेश्चन बघू आता. दुसरा क्वेश्चन, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने BS3 वाहनांच्या विक्रीवरती 1 एप्रिलपासून बंदी घातली आहे, किंवा 1 एप्रिल 2016ची न्यूज आहे ही. आणि याचं कारण होतं की या याच्यात जे यूज केले जातात असे जे इंजिन असतात तर याच्यामुळं पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावरती हानी पोचवली जाते. तर या ज्या BS3 वाहनांमध्ये इंजिनांच्या इंधनामध्ये जे सल्फरचं प्रमाण होतं हे किती असतं असं विचारलेलं आहे या प्रश्नात. तर जे BS3 वाहनं बंद केलेत तर याच्यामध्ये जे इंजिनांमध्ये जे इंजिन यूज केलं जातं तर त्याच्यासाठी जे इंधन वापरतो आपण तर त्याच्यात सल्फरचं प्रमाण काय असतं असं विचारलेलं आहे. ज्यांना कुणाला हे BS म्हणजेच भारत स्टेज काय आहे माहीत नाही आहे त्यांनी इथं लिंक अवेलेबल होईल, तिथून तुम्ही व्यवस्थित लेक्चर बघा. इम्पॉर्टंट लेक्चर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती पर्यावरणाशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारू शकतात. ओके, त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. भारत स्टेज तुम्हाला तिथं डिटेलमध्ये कळेल. ओके, तर आता भारत स्टेज 3 मध्ये कुठल्या प्रकारचं इंजिन यूज केले आणि त्याच्यामध्ये जे इंधन आहे याच्यात सल्फरचं प्रमाण किती असतं असं विचारलंय. तर सल्फरचं जे प्रमाण असतं हे 300 ppm पेक्षा कमी असतं. एक 300 ते 100 ppm ही त्याची रेंज आहे. ओके, 100 ppm पेक्षा कमी नसतं. ppm म्हणजे काय तर पार्ट्स पर मिलियन. ओके, तर हे सगळं तुम्हाला त्या लेक्चरमधून व्यवस्थित कळेल, तुम्ही नक्की ते लेक्चर बघा. प्रश्न तिसरा बघू. पुढील विधाने वाचून त्यातील योग्य विधाने ओळखा. अ आणि ब अशी 2 विधानं दिलेत. अ मध्ये असं सांगितलंय, बारमेर ते मुनाबाव आणि पिपाड शेड ते बिलारा ही 2 रेल्वे मार्ग गुजरात या राज्यात आहेत. आणि दुसरा ब मध्ये सांगितलंय, उत्तर पश्चिम रेल्वेने हे रेल्वे मार्ग हरित रेल्वे मार्ग म्हणून घोषित केले आहेत. तर अ आणि ब अशी 2 विधानं दिलेत. इथं तुम्हाला ग्रीन ट्रेन कॉरिडॉर काय असतो हे माहिती पाहिजे. हरित रेल्वे मार्गिका काय आहे, असा पहिला मार्गिका भारतातला कुठला होता, तर सगळी जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती सुद्धा एक लेक्चर अवेलेबल आहे. विजन करंट इश्यू या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा राईट हँड कॉर्नरला एक लिंक येईल, तिथून तुम्ही डायरेक्टली ते लेक्चर बघा. ते लेक्चर तुम्ही नक्की बघा, त्याच्यातून तुमच्या वेगवेगळ्या सब्जेक्टमधले क्वेश्चन्स कव्हर होणार आहेत. ओके, तर याच्यामध्ये अ आणि ब ही जी दोन्ही विधानं आहेत याच्यामध्ये जे अ विधान आहे हे चुकीचं आहे. कारण बारमेर ते मुनाबाव आणि पिपाडशेड ते बिलारा ही जी 2 रेल्वे मार्ग आहेत हे राजस्थानमधले रेल्वे मार्ग आहेत. इथं गुजरात सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे अ तर चुकीचं आहे. आणि ब, उत्तर पश्चिम रेल्वेने हे मार्ग हरित रेल्वे मार्ग म्हणून घोषित केले, तर हे विधान करेक्ट आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा तिसरा राज्य असणार आहे. म्हणजे राजस्थान हे तिसरं राज्य आहे जिथलचे रेल्वे मार्ग हरित रेल्वे मार्ग म्हणून घोषित केलेत. याच्या आधी तामिळनाडूमध्ये सुद्धा कुठं तर रामेश्वर ते मनामदुराई हे ठिकाण किंवा हा जो रेल्वे ट्रॅक आहे जवळपास 114 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक आहे, तो हरित किंवा ग्रीन ट्रेन कॉरिडॉर आपण डिक्लेअर केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर गुजरातमध्ये आणि त्यानंतर राजस्थान. गुजरातमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे 2 रेल्वे मार्ग हरित ग्रीन कॉरिडॉर किंवा ग्रीन कॉरिडॉर म्हणून आपण डिक्लेअर केलेले आहेत.
जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर माहिती नसेल तर लेक्चरमध्ये त्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, तुम्ही तिथून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4, बारसिंहा हरिण याविषयी योग्य विधान ओळखायचं आहे. तर एक बारसिंहा हरिण एक हरणाचा प्रकार आहे. तर हा अ ब क याच्यामध्ये त्याच्याबद्दल विश्लेषण दिलेलं आहे. अ मध्ये असं सांगितलंय, आंतरराष्ट्रीय निसर्ग संधारण संस्थेनुसार या प्राण्यास संवेदनशील प्राण्याचा दर्जा आहे. तर करेक्ट आहे हे सुद्धा. एक संवेदनशील प्राण्या या कॅटेगरीमध्ये या प्राण्याला टाकलेलं आहे. आणि ब हा मध्य प्रदेशामध्ये आढळणारा प्राणी किंवा आढळतो. तर यस, अ आणि ब हे दोन्हीचे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कुठल्या अभयारण्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये. तर लिहून घ्या, हल्लोन आणि बंजार. तर हे 2 मध्य प्रदेशमधले अभयारण्य आहेत, इथं हा प्राणी आढळतो. ओके, क्वेश्चन नंबर 5 आता बघू. 2015-16च्या आर्थिक पाहणीनुसार अ आणि ब या 2 विधानांचा विचार करायचा आहे. भारताशी तुलना करता महाराष्ट्रात 9.2% वनक्षेत्र आहे. आणि ब मध्ये असं सांगितले, भारताशी तुलना करता महाराष्ट्रात एकूण 8.1 पशुधन आहे. ओके, तर हे दोन्हीच्या दोन्ही विधान अयोग्य विधान आहेत. थोडेसे डेटा इथं इनकरेक्ट दिलेले आहेत. जसं की अ मध्ये 9.2च्या ऐवजी 8.1% पाहिजे. आपण आपल्या देशाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 8.1% एवढं वनक्षेत्र आहे. आणि ब मध्ये भारताशी तुलना करता महाराष्ट्रात एकूण 6.3 पशुधन आहे. ओके, तर हे फक्त डेटा इथं करेक्ट करायचा आहे तुम्हाला. वरच्यामध्ये 8.1 येणार आहे आणि खाली 6.3. क्वेश्चन नंबर 6 बघू. अन्नपूर्णा योजनेविषयी योग्य विधान ओळखायचं आहे. खाली अन्नपूर्णा योजनेविषयीची विधानं दिलेत. याच्यापैकी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. अ ब क अशा 3 विधानं दिलेत. अ मध्ये या योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील वयाच्या निराधारांसाठी किंवा निराधारांना दरमहा 10 किलो धान्य मोफत पुरवले जाते. ब ही योजना 1 एप्रिल 2001 पासून राबवण्यात येते. आणि क या योजनेचे लाभार्थी हे राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना व राज्य निवृत्ती योजनेचा लाभ घेणारे असतात. तर याच्यामध्ये अ आणि ब हे विधानं करेक्ट आहेत. म्हणजे 65 पेक्षा जास्त वय असलेले निराधार जे व्यक्ती असतील तर यांना 10 किलो धान्य दरमहा प्रोव्हाइड केलं जाईल. आणि ब मध्ये ही योजना 2001 पासून सुरू आहे, हे पण करेक्ट आहे. ओके, मात्र या योजनेचे जे लाभार्थी असतील हे राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना व राज्य निवृत्ती योजना याचे लाभार्थी नसावेत. ओके, नेक्स्ट आता क्वेश्चन बघू. पुढीलपैकी कोणते देश बिमस्टेक या संघटनेत सदस्य देश म्हणून सहभागी आहेत? बिमस्टेक फार न्यूजमध्ये होतं, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो. पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला कुठले कुठले कंट्री या बिमस्टेकमध्ये येतात, बिमस्टेकचा लॉंग फॉर्म काय आहे हे सगळं माहिती पाहिजे. तर बिमस्टेकचा लॉंग फॉर्म जो आहे तो म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. ओके, तर हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीज आहेत. तर एकूण ह्याच्यामध्ये कुठले कंट्री आहेत तर बांगलादेश आहे, भूतान आहे, इंडिया आहे, म्यानमार आहे, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. तर एवढ्या कंट्री आहेत त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा त्यांची नावं. तर याचं जे आन्सर असणार आहे ते अ आणि ब हे योग्य आहे. ओके, तर हे ज्याच्यामध्ये जे चायना दिले क ऑप्शनमध्ये, चायना आणि अफगाणिस्तान या दोन्ही देश आपल्या बिमस्टेकमध्ये नाही आहेत. नेक्स्ट आता क्वेश्चन बघू. पुढीलपैकी कोणकोणत्या भारतीयांना रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला आहे? तर रेमन मॅग्सेस हा पुरस्कार कुठल्या भारतीयांना भेटलाय खालीलपैकी असं विचारलंय. अ मध्ये सांगितले आचार्य विनोबा भावे, ब मध्ये अरविंद केजरीवाल, क निलिमा मिश्रा आणि ड हरीश हांडे. तर या 4 व्यक्तींना रेमन मॅग्सेस हा पुरस्कार भेटलेला आहे. रेमन मॅग्सेस हा पुरस्कार फिलिपिन्सच्या गव्हर्नमेंटकडून दिला जातो. फिलिपिन्स गव्हर्नमेंट आणि एक अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे, त्या दोघांच्या कॉपरेशनमधून हा अवॉर्ड दिला जातो. फिलिपिन्सचे जे एक राष्ट्राध्यक्ष होते रेमन मॅग्सेस त्यांचं नाव होतं, तिसरे राष्ट्राध्यक्ष होते फिलिपिन्सचे. तर त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. 2016 बद्दल जर आपण विचार केला म्हणजे गेल्या वर्षी हा 6 लोकांना देण्यात आला होता पुरस्कार. त्याच्यापैकी 2 व्यक्ती जे होते हे भारतीय होते. हे आपण आपल्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला त्या 2 भारतीयांची नावं माहिती असतील ज्यांना 2016चा रेमन मॅग्सेस पुरस्कार दिलाय तर तुम्ही ते आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. ओके, नेक्स्ट आता क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 9, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करतात? सोपा प्रश्न आहे हा, मात्र तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. कुठला दिवस हा कुठल्या प्रकारचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय कुठला दिवस आहे, नॅशनल कुठला दिवस आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. तर 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस 2013 पासून ॲक्च्युली सुरू करण्यात आलेला आहे. आणि 1973ला एक मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये किंवा त्या परिषदेमध्ये जे मुद्दे आपल्या वन्य प्राण्यांबद्दल सांगितले होते त्याचा स्वीकार केला, म्हणून हा दिवस 2013 पासून साजरा केला जातो. ओके, 1973ला जी मीटिंग झाली होती त्याचे जे मुद्दे होते त्याचा स्वीकार 2013 पासून करण्यात आला होता आणि त्यावेळेसपासूनच या दिवसाला आपण जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करतो. तर त्या मीटिंगचं पण काय नाव होतं लक्षात ठेवा, सिटीज नाव होतं, CITES. ह्याचा एक लॉंग फॉर्म फार मोठा आहे, ते तुम्हाला एवढं डीपमध्ये जायची गरज नाही आहे. पण त्याला एक दुसरं सुद्धा नाव आहे, जसं की वॉशिंग्टन कन्व्हेन्शन. तर वॉशिंग्टन कन्व्हेन्शन बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल, त्याचा स्वीकार केला होता. त्याच्यामुळे 2013 पासून हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो, 3 मार्च. आणि क्वेश्चन नंबर 10 या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न असला, युरोपियन युनियनबद्दल पुढील विधानां वाचून त्यातील योग्य विधान ओळखा. अ, ब, क असे 3 विधानं दिलेत. या संघटनेतून ब्रिटन बाहेर पडल्यावर 27 देश सदस्य देश म्हणून असतील. ब, यापूर्वी 1975 साली युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत ब्रिटनमध्ये सर्वमत चाचणी घेतली गेली होती. आणि क, ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा सर्वमत झाल्यावर 51.9% लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूला कौल दिला होता. तर हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. याआधी 1975 मध्ये सुद्धा युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यासाठी सुद्धा इलेक्शन झाले होते. मात्र त्यावेळेस लोकांनी युरोपियन युनियनमध्ये राहायला कल दिला होता. ओके, मात्र आताच्या 2016 मध्ये कौलनुसार 51.9% लोकांचं असं मत होतं की आपण या युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं. ओके, त्याच्यामुळे हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. युरोपियन युनियन बद्दल सुद्धा तुम्हाला बरीच माहिती आवश्यक आहे, एक्झाममध्ये विचारतात डायरेक्टली. तर एकूण युरोपियन जे नेशन्स आहेत याच्यामध्ये असे 19 देश आहेत ज्यांची एक कॉमन करन्सी आहे, त्याला आपण युरो या नावाने ओळखतो. ओके, तर युरो ही एक कॉमन करन्सी आहे युरोपियन युनियन कंट्रीजमध्ये. एकूण 19 राष्ट्रांची ही कॉमन करन्सी आहे. ओके, 2012 मध्ये या इन्स्टिट्यूटला, युरोपियन युनियनला एक नोबेल पुरस्कार सुद्धा भेटला होता, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांचं घोषवाक्य सुद्धा महत्त्वाचं आहे, युनायटेड इन डायव्हर्सिटी. हे त्यांचं घोषवाक्य किंवा त्यांचे जी लोगो आहे, लोगोमध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं आहे, युनायटेड इन डायव्हर्सिटी. ओके, तर अशा पद्धतीने आपण एकदम क्वालिटी अशी सगळी इन्फॉर्मेशन इथं क्लिअर केलेली आहे. तुम्हाला एक्झाममध्ये बरेचसे प्रश्न याच्यातून बनू सुद्धा शकतात आणि तुमच्या नॉलेजमध्ये सुद्धा नक्की याच्यातून भर पडतच असेल. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.